भाई या मराठी पिक्चरने इतिहास घडवलाय। साबरबोंडा भारताची सनडान्स फिल्म फेस्टिवल साठीची एकमेव एंट्री होती, जी जगभरातून आलेल्या टोटल 17,000 फिल्म सबमिशन्स मधून सिलेक्ट झाली आणि ड्रॅमॅटिक कॅटेगरीमध्ये वर्ल्ड सिनेमा ग्रँड ज्युरी प्राइज जिंकली। एका अनकन्व्हेन्शनल टॉपिकला घेऊन रोहन कनावडे यांनी डायरेक्ट केलेली ही फिल्म त्यांच्याच लाईफ स्टोरीवर आधारित आहे, जी त्यांची डेब्यू फिल्म आहे। आत्ताच्या भारताची ही स्टोरी एकीकडे फॅमिली आणि ट्रेडिशन, तर दुसरीकडे प्रोग्रेस आणि सेल्फ आयडेंटिटी, या सगळ्यावर भाष्य करणारा हा पिक्चर आपल्याला या सगळ्या गोष्टींचे वाईट आणि चांगले पैलू दाखवतो, जे कधी आपल्याला हसवतील तर कधी आपल्याला रडवतील, ज्याच्यासोबत खूप मोठे मोठे लोक जोडलेत आणि त्याला सपोर्ट करत आहेत। जसं की राणा दगुपती यांची स्पिरिट मीडिया, जी याला इंडियात प्रेझेंट करते। तर या पिक्चरचं नॉर्थ अमेरिकन डिस्ट्रीब्युशन स्ट्रँड रिलीजिंग नावाची एक कंपनी बघत आहे। सोबतच नागराज मंजुळे, निखिल अडवाणी, विक्रमादित्य मोटवाने आणि सई तामणकर यांच्यासारखे दिग्गज कलाकार या मूवीशी जोडलेले आहेत। बघा, एका मराठी माणसाने काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट केला आणि तो जगभर गाजला, म्हणजे इव्हन अमेरिकेमध्ये सुद्धा त्याचं डिस्ट्रीब्युशन चाललंय। सो मग एक मराठी माणूस म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे की हा पिक्चर थिएटरमध्ये जाऊनच पाहावा। हे तर झालं माझं ओपिनियन, पण तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसाठी बाबा मेकपूलला लगेच फॉलो करा।